आता आपण थोडा वेळ हा जो सुंदर असा सद्गुरू महाराजांच्या ज्ञानाचा लाभ करून घेणार आहोत आणि ती आपण आतुरतेने वाट पाहत आहात की हा विवाह सोहळा कसा संपन्न होईल, ती पण आपण वाट पाहत आहात. तरी आजूबाजूला उभं असलेली मंडळी बसावं. वधूवराचे माता पिता यांनी सुद्धा आता गुरुबाणीजी नमन पूजन केलेलं आहे, त्यांनी सुद्धा आता खाली स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे खूप प्रयत्न करणारे फोटोग्राफर बंधू शूटिंग काढून हे आनंदाचे क्षण कायमस्वरूपी आमच्या जवळ देत असतात खूप मेहनतीने. तरी त्यांनी सुद्धा आता थोडं एक आम्हाला सहकार्य करावं की बाकीच्यांनाही हा सोहळा दिसेल आणि त्यांनाही त्यांचं काम करता येईल अशा पद्धतीने आपण तुमचा सेटअप लावायचा आहे. कारण की जोपर्यंत आपलं फिरणं उठणं बसणं राहील तोपर्यंत आपल्याला एकाग्रता करून हे कार्य करता येत नाही. राम राम. चला आता आम्हाला टाइम द्या बरं, थोडा वेळच आहे आमच्याकडे. कृपया सर्वांनी आता थोडा वेळ शांतता ठेवायची. स्टेज जवळ सुद्धा वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला सोहळा खूप सुंदर साजरा करायचा आहे. सुखदेव भाऊ झालं का तिथे? बोला. आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य. सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो धन्य हो धन्य हो. सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो. अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो. राम सभा में राम राम महाराज. राम राम साहब. ची सौकांक्षिणी रामस्नी सिमरन व चिरंजीव रामस्नी हरीश यांच्या विवाह सोहळ्यामध्ये आपण उपस्थिती दिली. आपलं सर्वांचं स्वागत. रामस्नी सौ विजया व श्री बिजलाल जाधव साहेब व रामस्नी सौ वंदना व श्री प्रकाश पाटील साहेब असं दोघं परिवार एकत्र येत आहेत आणि या विवाह सोहळ्यामध्ये आनंदाचं आणि भाग्याचं कार्य म्हणजे की या विवाहामध्ये आपण आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं थोडक्यात का असेना कैवल्य ज्ञान आणि परमेश्वराचं रामनाम या दोन गोष्टी आपण थोडक्यात ऐकणार आहोत आणि मग आपण हा विवाह सोहळा संपन्न करणार आहोत. याचं कारण काय बरं? याचं कारण काय? आमच्या मुलाबाळांचे कार्य हे खूप आनंदाचे व्हावे, सुखाचे असावे ही प्रत्येक मात्या पित्याची इच्छा असते. आमचं सर्व कार्य हे सदा मंगलमय व्हावं ही आमची इच्छा असते. मग ते मंगलमय करणारा कोण, कार्य सुखाचा करणारा कोण, हे जर तुम्ही ज्ञानाने जर पाहिलं तर आम्हाला संत सद्गुरू सांगतात की सर्व सुखाचा करता फक्त परमेश्वर आहे. सर्व सुखाचा करता परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला तुम्ही आम्ही जर आमच्या कार्यामध्ये समजून घेतलं आणि त्याचं नामस्मरण केलं तर निश्चितच आमचे कार्य हे शुभ होतात, मंगल होतात. म्हणून आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ऐसा नाम कहावे ओ संतो भाई, ऐसा नाम कहावे, ऐसा नाम कहावे ओ संतो भाई, ऐसा नाम कहावे. जे कोई समझ सूरज उरधारे, जे कोई समझ सूरज उरधारे. जर तुम्ही ऐका शब्द थोडक्यात,
आवाज येतोय का सर्वांना? जर तुम्ही परमेश्वर करता सुखाचा जो आहे त्या सुखाचा करता परमेश्वराचं नाम हृदयामध्ये धारण केलं, समजून सर्व सुखाचा करता परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला कोणी समजून त्याचं राम नाम हृदयामध्ये धारण कराल तर तो सुखाचा करता सब सुख हाजीर आवे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की तो सुखाचा करता असा आहे परमात्मा, सर्व सुख तुम्हाला आणून आणून हजर करतो, सर्व सुख हजर करतो. कोण? परमात्मा, सत्स्वरूप साहेब परमेश्वर सर्वांचा सुखाचा करता आहे. आणि त्याचं नाम जो घेतो ते कार्य मंगल होतं, पवित्र होतं, शुभ होतं. कारण की आम्ही पत्रिका छापताना त्यावर लिहितो, पत्रिका छापताना आपण त्या पत्रिकेवर सदा एक वाक्य लिहितात, कुर्यात सदा मंगलम. याचा काय अर्थ आहे बरं? पत्रिका छापणारी मंडळी, कुर्यात सदा मंगलम असं का टाकलं जातं त्या पत्रिकेवर? आमचे कार्य सदा मंगलमय व्हावे, असावे, हे त्याच्या मागचं अर्थ आहे. मग आमचं कार्य जर मंगलमय व्हावं हा आमचा भाव आहे, मग ते फक्त छापण्याकरता पत्रिकेवर का टाकावं? की फक्त आमचं कार्य मंगलमय व्हावं. झालं का ते? कार्य मंगल करणारा परमात्मा, कार्य मंगल करणारं नाम जे आहे ते नाम तुम्ही घ्या, त्याच वेळेस ते कार्य शुभ होईल, मंगलमय होईल. आणि आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तेच विधी, तोच मंत्र, तोच भेद सदा सोळा संस्कार करताना जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत 16 संस्कार होतात. त्याच्यातला सर्वात मोठा संस्कार हा विवाह सोहळा आहे. मग विवाह सोहळा सारखा शुभ सोहळा असताना आम्ही जर त्या परमेश्वराला आठवण केली नाही, आम्ही त्या परमेश्वराचं नाम घेतलं नाही, मग आमचं कार्य मंगल कसं होईल? म्हणून ते कार्य शुभ व्हावं, मंगल व्हावं तर त्याचं नाम घ्या, परमेश्वराचं नामस्मरण करा. विवाह सोहळा म्हटला की आम्ही आतापर्यंत जे पाहत आलो, विवाह सोहळ्यामध्ये गणेश पूजन असतं, विवाह सोहळ्यामध्ये आपण ब्राह्मण मंत्र म्हणणारे पाहतात, विवाह सोहळ्यामध्ये यज्ञ कार्य चालतं, विवाह सोहळ्यामध्ये देवी देवतांचे मंगल अष्टक गायन होतात. विवाह म्हटलं की गणपती, ब्राह्मण, यज्ञ आणि मंगल अष्टक येतात. येतात की नाही येतात? पण हे मंगल अष्टक म्हणजे काय याचा अर्थ ज्ञानी लोकांना विचारा. ब्राह्मण म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही विद्वानांना विचारा. गणपतीच का प्रथम पूजनीय झाला याचा तुम्ही अभ्यास करा बरं. या सर्व मागे अभ्यास विचार करून केला तर सर्व फक्त परमेश्वर ब्रह्मकडेच जातात. ब्रह्म जाणेती ब्राह्मण. जन्माला आला म्हणून कोणी ब्राह्मण नसतो. ज्याने परमात्मा ब्रह्म जाणला तो खरा ब्रह्म, तो खरा ब्राह्मण. म्हणून या ठिकाणी परमेश्वर ब्रह्मभक्ती करणारे वधूवर आहेत, परिवार आहेत, हे खूप मोठं भाग्य. ब्रह्म जाणेती ब्राह्मण. गणपतीच प्रथम पूजनीय का बरं? रामायणामध्ये दिलेलं आहे, महिमा जासू जान गण राहू, महिमा जासू जान गण राहू, प्रथम पूजयत नाम प्रभाऊ. या राम नामाला गणपतीने जाणलं, परिक्रमा केली आणि गणपतीला प्रथम पूजनीय वरदान मिळालं. म्हणून हे रामनामाच्या विवाहामध्ये आहे. साक्षात गणपतीलाही आनंद होत असेल की ज्या राम नामामुळे मी सदा प्रथम पूजनीय झाला, तेच राम नाम या वधूवराच्या विवाहामध्ये असेल. सर्व देवता आनंद मनवतात. राम नाम ज्याच्या मुखी, धन्य धन्य तिन्ही लोकी. राम नाम ज्याच्या मुखी, धन्य धन्य तिन्ही लोकी. अहो ज्याच्या मुखात राम नाम आलं, धन्य धन्य तिन्ही लोकी. तिन्ही लोकांमध्ये, त्रिलोकीमध्ये राम नाम उच्चार करणाऱ्याला धन्य म्हणतात. कोणता दोष राहत नाही, त्यांचं कोणतं कार्य अपूर्ण राहत नाही. कुलदेवता ब्रह्मा, विष्णू, महेश
हे सर्व राम नाम जपणाऱ्याचे कार्य सिद्धीला जावं परमेश्वराचं ध्यान करतात, कोणताही दोष त्या कार्यामध्ये देवी देवता ठेवत नाही. असं हे रामनाम आहे. आणि तेच रामनाम आपण सर्वांनीही करावं. संसाराचेही सुख आणि परलोक परमेश्वराच्या अमरधामाचेही सुख, दोघं सुख या रामनामाने मिळतात. म्हणून हे रामनाम आमची काळाची गरज आहे. अनेकांना वाटतं भक्ती करावी, पण भक्ती काय? आमचे संस्कार जे आहेत सोडा, त्याच्यात भक्तीच असली पाहिजे. पण परमेश्वराने जन्म दिला, त्याच परमेश्वराचं राम भजन देवता करतायत. अनेक संतांनी केलं, ते रामनाम आपणही करावं. या रामनामाचं पराक्रम असा सांगितला आदि सद्गुरु महाराजांनी, ज्याने राम नामाने परमेश्वराला जाणलं त्याच्या सर्व भक्त्या पूर्ण होतात. ऐका, विवाहाचा प्रसंग आहे म्हणून आम्ही थोडक्यात बोलणार आहोत. अनेकांच्या मनात शंका असते, अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक गोष्टी निर्माण होतात. भक्ती आम्हाला समजली पाहिजे. आम्ही सुखासाठी जप करतो, तप करतो, व्रत करतो, तीर्थ करतो, एकादशी करतो, पूजा करतो, पाठ करतो, सर्व सुखासाठी करतो. पण हे तुमच्या आमच्याकडून परिपूर्ण होतं का? या सर्व गोष्टींसाठी सामुग्री शुद्ध आणली जाते का? तितकं तुम्ही नियमाचे पालन करतात का? आमच्या हाताने जर मंत्र उच्चारण, पूजा पाठ, उपवास, एकादशी व्यवस्थित नाही झाली तर त्याचा परिणाम दोष होतो. म्हणून आदि सद्गुरु महाराज म्हणतात की कलियुगामध्ये परमेश्वराचं राम भजन करणं ही भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. सर्व दोष दूर करते, कर्म बंधनातून मुक्त करते, 84 लक्ष योनीत जाऊ देत नाही, काळाच्या दुःखामध्ये 3 लोक 14 भवनामध्ये जीवाला कुठे फिरू देत नाही, आणि घटात परमात्मा प्राप्त करून आम्हाला मोक्ष मिळतो. म्हणून राम 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 करून घ्या. पण राम केलं म्हणजे झालं असं कसं शक्य, असा लोकांच्या मनात प्रश्न असतो. की गणपती पूजन झालं पाहिजे होतं, यज्ञ झाला पाहिजे होता, मंत्र उच्चारण झालं पाहिजे होतं. पण तुम्ही जर महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये आहात, याच धर्तीवर संतांनी तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलंय, आम्ही फक्त ऐकलंय, विचार नाही केला. ऐका ते थोडक्यात काय म्हटलंय. सकळ साधनाचे फळ राम नामच केवळ. याचा अर्थ विचारा, नाही विचारता आला तर ऐका. सर्व साधनांचे फळ, जितके साधना आहेत, जितके प्रकारचे तप आहे, जितक्या प्रकारचे यज्ञ आहेत, जितक्या प्रकारचे देवी देवतांचे मंत्र आहे, पूजा पाठ आहे, या सर्वांचं फळ फक्त राम नामामध्ये दिलंय. सकळ साधनाचे फळ राम नामच केवळ. ज्या भक्ताने, ज्या स्त्री पुरुषाने हृदयामध्ये भाव ठेवला, परमेश्वराचा विश्वास ठेवला आणि राम नाम जर उच्चारण केलं, त्याला यज्ञाचं पुण्य मिळालं, त्याला तीर्थाचं पुण्य मिळालं, त्याला देवांचे धर्माचे पुण्य मिळाले. कुठे न जाता त्याच्या घरात बसून त्याला सर्व भक्तीचे पुण्य मिळून परमात्म्याची भक्ती त्याची होते. हे वेद, भागवत, पुराण, रामायण, गीता आणि गाथा सर्व म्हणतात. मग का आपण रामनाम नाही घ्यावं? तरी शंका निर्माण करायची, तरी आमच्या मनामध्ये संदेह करायचा. अहो, परमेश्वराची भक्ती करणाऱ्याला सद्बुद्धी म्हणतात. खोटं वाटत असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय, अनेक प्रकारचे कर्मकांड करून फळाची अपेक्षा ठेवणाऱ्याची बुद्धी दुर्बुद्धी आहे, आणि एका परमेश्वराला जो स्थिर होतो ती बुद्धी सद्बुद्धी आहे, तो सज्जन आहे. मग इतकी महिमा राम भजन आणि एका परमेश्वराला जपणाऱ्याला केली, मग तरी आमच्या मनामध्ये शंका ठेवायची का बरं? सर्व साधनाचे फळ राम नाम केवळ. सर्व धर्म, सर्व भक्त्या, सर्वांचे फळ राम नामामध्ये दिलेलं आहे. रामायणामध्ये सुद्धा म्हटलंय, नाम जपत मंगल 10 दिस हो. 10 दिशा राम नामाने जप करणाऱ्याच्या होतात, कोणताही दोष त्याला राहत नाही. राम म्हणा फक्त, अंतःकरणात विश्वास ठेवून राम म्हटला, त्याच्या 10 दिशा शुभ होतात. इतकं राम नामाला महत्व दिलंय. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, जन्मुख में हर नाम कर्म का जोर न लागे, भूत प्रेत छल छिद्र जम दूरा सुभागे, विषय व्याध सब जाय रोग व्यापे नहीं कोई,
84 को काट जीत जन निर्मल होई, देव करे प्रणाम विष्णु ब्रह्मा शिव चावे, जन सुखिया निज नाव ब्रह्म के माही मिलावे. राम नाम जप करणाऱ्याची इतकी महिमा आहे, सांगायला खूप आहे की ज्याच्या मुखात रामनाम असेल त्याला कर्माचा जोर लागत नाही. भूत प्रेत 7.5 ग्रह पनोती वास्तुदोष पितृदोष 10 दिशा सर्व त्याच्याच मंगलच करतात, कोणी त्याला बाधा ठेवत नाही. ज्याच्या घटात परमेश्वर प्राप्त झाला, निर्व्यसनी होऊन संत सद्गुरूंच्या शरणात आला आणि घटात परमेश्वर भक्ती प्रगट केली. देव करे प्रणाम विष्णु ब्रह्मा शिव चावे, ब्रह्मा विष्णू महादेव महिमा करतात, स्वर्गाचे देवता त्याचं दर्शन घेतात. 84 लक्ष योनी सुटले. आदि सद्गुरु महाराज म्हणतात, जन सुखिया निज नाव ब्रह्म के माही मिलावे. त्या घटात परमात्मा प्राप्त होऊन गेला आणि तो परमेश्वराला ब्रह्म परमात्म्याला तो प्राप्त करून मोक्षाला गेला. हे राम नामाचा पराक्रम आहे. पण तरी आम्ही म्हणू की काय माहित बाबा रामनाम घेतल्याने होतं का, तरी जर आम्ही म्हणू खरंच रामनाम असं आहे का, मग नाम म्हणता जर कोणी नाम घेतलं, नाम म्हणे अनेक साधन असे हे वचन बोलू नये. नाम घेता तया अनेक साधन असे हे वचन बोलू नये, दोष लागेल. संतांनी सांगितलं प्रगट, कोणी राम 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 बसतो आहे, अंतर्मनात विश्वास ठेवून परमेश्वराचा राम 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 करतो आहे, आणि तरी कोणी त्याला म्हणेल की याने जप केला नाही, याने तप केला नाही, याने कुलदेवता पूजली नाही, याने धर्म केला नाही, हा तर अनेक साधना कराव्या लागतात आणि रामराम करतोय असं जर कोणी म्हणेल तर असे वचन बोलू नये, दोष लागेल बाबांनो. हा परमेश्वर भक्ताचा संतांची निंदा केल्याचा दोष लागतो. आणि संत निंदा ज्याच्या घरी त्याचे घर यमपुरी. संतांची निंदा केली तर काय होतं, त्याचं घर यमपुरी, म्हणजे यमाच्या पुरीत त्याला अंत समय पुढे जावं लागेल. म्हणून विचार करा, आज विवाह आहे, विवाहामध्ये आपण रामनाम जाणतो आहे. हे रामनाम शुभ आहे, पवित्र आहे, परमेश्वराचं आहे, आणि या रामनामानेच आपलं जीवनाचं कल्याण होतं. हे रामनाम आपल्या मुखात असू द्या. परमेश्वर भक्तीचं हे रामनाम सतत आजपासून करा. रामनाम घ्या, भाग्य जागवा. प्रत्येक कामाची सुरुवात रामनामाने करा. असंभव काम संभव होतात. मुला मुलींना शिक्षणात पुढे आणा आणि काळ रहित अशा अमर देशात चला, हे गुरु महाराजांचे वचन आहे. आणि हे रामनाम जाणून आजपासून आपण नामस्मरण करा, ही आपणास विनंती आहे. आता विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. हे रामनाम करणारा परिवार, परमेश्वराचं राम भजन करणारे कुटुंब, वधूवर सुद्धा रामनाम जपतात. म्हणून तुम्ही हे रामनाम जाणून घ्या. संत सावता माडींचं एक वाक्य आहे, ते विशेष करून मी आपणास सांगू इच्छितो. संत सावता माडींनी सुद्धा समाजाला सांगितलं की कर्मकांड उठा ठेव करण्यापेक्षा अंतःकरणामध्ये राम नाम जर ठेवलं तर तुम्हाला यज्ञ हवन पूजन तर्पण अर्पण काही करायची गरज नाही. हे रामनाम असं आहे. काय म्हटलंय संतांनी बघा, योग याग तप धर्म, योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता, तीर्थ व्रत दान अष्टांग याचा पांग आम्हा नको. यज्ञ करणं, स्वाहा करणं, तर्पण करणं, हवन करणं, तीर्थ करणं, अनेक प्रकारचे उठाठेव करणं असं संतांना मान्य नाही. ते अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतात आणि आम्हाला जन्माला घातलेल्या त्या परमेश्वराचं राम 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 करतात. बाकीचं त्यांना कर्मकांडही नको म्हटलेलं आहे. मग हे रामनाम असं आहे. मग हे रामनाम जर इतक्या संतांनी म्हटलेलं आहे, एकही संतांचं तुम्ही एखाद्या ठिकाणी खंडन केलेलं वाक्य आणून द्या बरं, की रामनाम घेऊ नका असं कुठे लिहिलेलं आहे? रामायणामध्ये दिलंय का? भागवतामध्ये दिलंय का? गाथेमध्ये दिलंय का? पूजा पाठ नाही झाली तरी चालेल, पण रामनाम पहिले घ्या, हे अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. आधी घ्या रे रामनाम, सामार हा उत्तम. सर्वात आधी रामनाम घ्या, बाकीचं झालं नाही झालं तरी चालेल. अनेक संतांनी दिलंय. कोणाकोणाचे नावं सांगू? नामदेव महाराज, संत कबीरजी, गुरु नानक साहेब, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज,
कलजुगमाय कबीर नामदेव दादू दर्या सोई आपरताप बहुतने पाया काल कहू मेतोई. कलियुगामध्ये संत होऊन गेले, त्यांनी राम नामाने भजन भक्ती केली आणि मोक्ष प्राप्त करावा असा संदेश दिला. आज कलियुग आहे. रामायणामध्ये सुद्धा म्हटलं आहे बाबांनो, कलयुग केवल नामधारा सिमर सिमर नर उतर हे पारा. जर कलियुगामध्ये कोणी व्यक्ती परमेश्वराचं राम नामाने स्मरण करेल तर तो या भवसागरातून पारून मोक्षाला जाईल. 84 लक्ष योनी जन्म मरण सर्व काळाचे दुःख त्याचे सुटतील. मग हे रामनाम इतकं चांगलं असल्यावर आपण का नाही घ्यावं? बाकीचे धर्म कलियुगामध्ये साधले जात नाही. अनेक धर्म केले तरी त्याचं पुण्य फळही मिळत नाही आणि एकाकडे चुकून राम म्हटला तरी त्याला फळ भेटतं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला का? कधी ऐकलं का राम म्हटलं आणि वाया गेला? उलट रामनाम कानावर नाही आलं तर त्याचा जन्म वाया जातो. नये रामवाणी तया व्यर्थ हानी. अहो, ज्याच्या कानावर राम शब्द, ज्याच्या जिभेवर राम शब्द आला नाही त्याचा जन्म वाया गेला. आणि ज्याच्या कानावर राम शब्द आला, ज्याच्या मुखात रामनाम आलं त्याचा जन्म सार्थकी झाला. नाम आहे जया पासी जेथे राहे ते कासी. मग नामाचा महिमा आहे ना, मग इतकं नामाचा महिमा आहे. मग हे रामनाम आजपासून घ्याल की नाही घ्याल? घ्या. वधूवरांचं नाव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे नाव. अहो, परमेश्वराचं स्मरण केलं तर कैवल्य हरी भेटतो. आमच्या सिमरन दीदी आणि हरी दोघांच्या नावातच भेद दिलेला आहे की स्मरण करा आणि हरीची प्राप्ती करा. हे दोघं तुम्हाला मला सांगतायत. मग आजपासून स्मरण करा. तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन त्यागन करा. धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मांसाहार सोडा. मनुष्य जन्म 43,20,000 वर्षाने मिळतो. असा मानव जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर आजपासून हा संदेश या विवाहामध्ये आलेल्या प्रत्येक नातेवाईकाने, समाज बांधवाने, ग्रामस्थाने, आलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा संदेश आपल्या हृदयात घेऊन जा की आजपासून धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, नशा, व्यसन, मांसाहार सोडेल. परमेश्वराचं 1 तास नामस्मरण करेल. हातात काम, मुखात राम ठेवेल आणि संतांना वंदन करेल. असं जर तुम्ही जीवनाला सुरुवात केली, आमचा जन्म सफल झाला. नाही तर 43,20,000 वर्षानंतर मिळालेला मानव जन्म हा वाया जातो, वाया जातो. म्हणून आदि सद्गुरु महाराजांनी हे वचन, हे ज्ञान जीव कल्याणाकरिता, सुखाकरिता सर्व जगाला सांगितलेलं आहे. साधा सोपा मार्ग सांगितलेला आहे. अवडंबर नाही, अंधश्रद्धा नाही, कुठल्या प्रकारची व्यक्ती पूजा नाही. आई वडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पालन करा, उत्तम व्यवहार परपंच काम करा आणि 24 तासातून 1 तास नामस्मरण करा. ज्या वेळेस तुम्ही हा भक्तीचा भेद जाणाल, परमेश्वर रामाच्या भक्तीचा भेद जाणाल, तर परमेश्वर भक्तीचा हा नामाचा भेद जाणला तर तुम्हाला भक्ती भेद, आपल्या जवळ परमेश्वर, परमात्मा परमात्मा परमेश्वर परमेश्वर करतात कुठे आहे, मिळेल कुठे? शोधून पहा. शोधल्यानंतरही भेटणार नाही, कारण आमच्या जवळ असलेल्या आत्म्यात परमात्मा आहे. आमच्या जवळ असलेल्या आत्म्यात परमात्मा आहे. घट में मुक्ति मोक है, घट में मुक्ति मोक है, जे कोई करे विचार, बिना गुरु गम सुखराम कहे, दुख पावे संसार. आमच्याच घटामध्ये परमेश्वराने मोक्ष, आमच्याच घटामध्ये परमेश्वराने मुक्ती मोक्षाचा मार्ग दिला. आणि तरी मनुष्य असा मानव जन्म प्राप्त करून या मानव देहामध्ये सुखासाठी आला हा जीवात्मा, तरी माणसाने त्याचा विचार नाही केला, विचारच नाही केला. देवासाठी तो फिरतोय, देवासाठी तो अनेक ठिकाणी जातोय. देव देव मी कोणा म्हणावे, देव देव मी कोणा म्हणावे, वर्म कडे ना गुरु किल्ली. अरे खरा देव तो वेगळा राहिला, पोथ्या वाचून ही वाट चुकली. हा खरा देव तो वेगळा राहिला, पोथ्या वाचून ही वाट चुकली. आमचा रस्ता भरकटला, आम्ही भ्रमात पडलो. सत्य आमच्या जवळ, परमेश्वराने दिलेला मानव जन्म देव दुर्लभ,
43,20,000 वर्षानंतर आम्हाला दिला. सत्य आमच्या जवळ, आज्ञात परमात्मा मिळेल असा मार्ग सद्गुरूंनी दाखवला आणि आम्ही जाणला. आमचा जन्म सार्थक झाला. हे सत्य आमच्या जवळ. जर या मनुष्य देहामध्ये परमात्मा प्राप्त करायचा असेल तर तन चलता फिरता मंदिर है, भगवान इसी के अंदर है. सुंदर जन्म आहे हा. आणि या मनुष्य देहाला वाया जाऊ द्यायचं नसेल तर धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, नशा, व्याभिचार सोडा. उत्तम आपलं आहे तसं कार्य करा आणि नामस्मरण करा. लोकांचा आमच्याच गटामध्ये परमेश्वर मिळेल इथे विश्वास नाही. तो बाहेर जातोय, दगड धोंड्यामध्ये जातोय, नदी नाल्यामध्ये जातोय, झाडाला फेऱ्या मारतोय आणि संतांचे वाक्य वाचतोय. जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पानी, सब पैसे की धुलधानी भैया, सब पैसे की धुलधानी. वाचन बरं. वाचन करताना रोज श्लोक वाचतो की बाहेर सर्व कर्मकांड एक तत्व आणि तुझं आहे तुझं पाशी म्हणतो आणि बाहेर शोधतो. म्हणून आम्हाला भगवंत परमेश्वर भेटला नाही. भेटेल निश्चित तुमच्या जवळ. मग आपल्या जवळ आहे तर राम नाम करा. परमेश्वराचा राम मंत्र हा सतनाम आधीपासून महादेवाने जपला, पार्वतीने केला, गणपतीने परिक्रमा केली, ब्रह्मा ध्यान करतात, पाताळातील शेषनाग राम नामाने उच्चारण करतो. संत नामदेव महाराज, कबीरजी, मीराबाई, गुरु नानक साहेब राम नामाची द्वाही देतात. मग या विवाहामध्ये सद्गुरु केलेलं दोघं परिवार. आधी सद्गुरु महाराजांनी सांगितलेलं राम नाम हे शुभ मंगल पवित्र असं नाम आपणही करा. आणि यांच्या विवाहामध्ये आलात तर या राम नामाने यांना आशीर्वाद देऊया. 2 मिनिट आपण येत्या जात्या श्वासात राम नामाचं स्मरण करून त्या परमेश्वराला आठवण करून यांना शुभ आशीर्वाद देणार आहोत. सिमरन आणि हरीश असं दोघांचं नाव आहे. म्हणून नामस्मरण करा आणि कैवल्य हरीला आठवण करा आणि आशीर्वाद द्या. बोला, आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो. राम सभा में राम राम महाराज.